गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी। गांजा विक्री करणाऱ्या इस्मास जेरबंद केलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील आणि अंमलदार तसेच खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांना गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इस्मांबाबत माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार दिनांक 31 जुलै 2025 रोजी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रभावी पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अनिल गुंजाळ राहणार पेठ गल्ली गंगापूर गाव नाशिक हा त्याच्या राहत्या घरी गांजा सदृश्य अंमली पदार्थ विक्री करत असल्याची बातमी मिळाली। त्यानुसार त्यांनी छापा टाकून अनिल दत्तू गुंजाळ वय वर्ष 37 राहणार पेठ गल्ली क्रांती चौक गंगापूर गाव याला त्याच्या राहत्या घरामधून ताब्यात घेतले। त्याची अंगझडती आणि घरझडती घेतली असता त्याच्याकडून एकूण 1,55,585 रुपये किमतीचा 5 किलो 800 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ तसेच गांजाच्या सेवनाकरिता वापरण्यात येणारा चिलीम आणि गांजा भरून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहान लहान प्लास्टिकच्या पिशव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आहे। अनिल दत्तू गुंजाळ याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच आरोपीला न्यायालय समक्ष हजर केलं असता त्याला 4 दिवस पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त परिमंडळे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव सरकारवाडा विभाग सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील प्रियंका कवात पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार गिरीश महाले पोलीस हवालदार रवींद्र मोहिते गणेश रेहरे भागवत थविल उत्तम माळगावे तुळशीदास चौधरी सोनू खाडे गोरख साळुंके सुजित जाधव राकेश राऊत मच्छिंद्र वाघचौरे मुकेश गांगुर्डे नवले घनश्याम भोये शिवम साबळे तुषार मंडले सोपान निगड साबळे पोलीस अंमलदार सुनील कुवर शिंदे पोलीस अंमलदार पोतण महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री कापडनीस तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भुई पोलीस हवालदार योगेश चव्हाण यांनी केली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करतायत। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठार नाशिक।